द डेटा टेक लॅब्समध्ये AI कृत्रिम बुद्धिमत्ता रिसर्च लॅबचे उद्घाटन माननीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। ही लॅब नवकल्पना, संशोधन व कौशल्य विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे। या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग कालकर आणि DY पाटील विद्यापीठ अंबीच्या कुलगुरू डॉक्टर सायली गणकर यांचीही विशेष उपस्थिती होती। या दोन्ही मान्यवरांनी शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्यामुळे तरुण पिढीला नवीन संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले। चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या भाषणात कौशल्य, संशोधन आणि नवप्रवर्तनाचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांनी डॉक्टर अमित आंद्रे यांच्या नेतृत्वाखाली डेटा टेक लॅब्समध्ये उदयाला आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमधील यशोगाथांचा विशेष उल्लेख केला। डेटा टेक लॅब्सची ही लॅब केवळ एक सुविधा नाही, तर भारताचे कौशल्य संपन्न भविष्य घडवणारी एक चळवळ आहे। सातत्यपूर्ण प्रगती, नवकल्पनांची संस्कृती आणि प्रत्यक्ष परिणाम देणारे प्रकल्प हे खरोखरच कौतुकास्पद आहेत, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले। डॉक्टर पराग कालकर म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव व तंत्रज्ञानाची जाणीव असणे आवश्यक आहे। ही लॅब शैक्षणिक व औद्योगिक जगतातील दुवा म्हणून काम करेल आणि नवीन करिअरच्या संधी उपलब्ध करून देईल। डॉक्टर सायली गणकर यांनी नमूद केले, या उपक्रमांमुळे भारत एक ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनू शकतो। डेटा टेक लॅब्सच्या टीमने आपल्या दृढ निश्चयाने आणि दूरदृष्टीने खरोखरच शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे। डेटा टेक लॅब्सचे प्रमुख अधिकारी CFO श्री विनीत आंद्रे यांनी सांगितले, ही लॅब म्हणजे बौद्धिक भांडवलात दीर्घकालीन गुंतवणूक आहे। आमचा विश्वास आहे की शाश्वत नवकल्पना व वित्तीय शिस्त व दूरदृष्टीपूर्ण धोके स्वीकारण्याच्या संतुलनातून घडतात। आम्ही प्रभावी स्केलेबल उपाय विकसित करताना भावी प्रतिभेला घडवण्यावर भर देतो। डॉक्टर अमित आंद्रे यांच्या नेतृत्वाखाली डेटा टेक लॅब्सने आत्तापर्यंत अनेक अडचणींवर मात करत सातत्याने प्रगती साधली आहे। ही लॅब संशोधन, प्रशिक्षण आणि औद्योगिक सहकार्य यासाठी एक प्रमुख केंद्र बनणार असून भारताच्या AI आणि डिजिटल परिवर्तनात मोलाची भूमिका बजावेल, असे अमित आंद्रे यांनी सांगितले। नमस्कार, मी डॉक्टर अमित ज्ञानेश्वर आंद्रे, डेटा टेक लॅब्स, ज्ञानाशा फाउंडेशन आणि ज्ञानाशा टेक्नॉलॉजी इंडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्याचा CEO। ही कंपनी मी आणि विनीत ज्ञानेश्वर आंद्रे आम्ही दोघ्या भावांनी मिळून कोविडमध्ये सुरू केली। 5 वर्षात आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा इंजिनिअरिंग आणि क्लाउड इंजिनिअरिंगमध्ये ट्रेनिंग्स आणि प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन्सवरती मल्टिपल रिसर्च करतो। 12 पेटंट्स आहेत आणि मल्टिपल रिसर्च चालू आहे, मल्टिपल एरियामध्ये रिसर्च चालू आहे। आज माझ्या ह्या नवीन AI रिसर्च लॅबच्या उद्घाटनाला सगळे मान्यवर उपस्थित होते। त्यात माननीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माननीय डॉक्टर पराग काळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याचे VC, माननीय डॉक्टर सायली गणकर, DY पाटील युनिव्हर्सिटी अंबी यांची व्हाईस चान्सलर हे उपस्थित होते आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल मी सगळ्यांच्या सेवेसाठी विथ द हेल्प ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स करायचा प्रयत्न करेन।